चला पहा आपले याच्या अगोदर बेसिकचे 3 लेक्चर झालेले आहेत. आजचं आपलं बेसिकचं 4थं लेक्चर आहे. ठीक आहे. तर जे 3 लेक्चर झालेले आहेत आपले 3 ते 4 त्याच्यावर आधारित हे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे आणि मध्ये बाजूला 2 ऑप्शन दिले आहेत. त्या 2पैकी कुठलं येतं तुम्हाला ते सांगायचं आहे. ठीक आहे. सोबत मी पण सोडवून देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. पहा आता ही नोज 5 अल्फाबेट की अल्फाबेट्स. पहा बरोबर सांगितलेलं इथं काय पाहिजे. पहा ही नोज 5 अल्फाबेट्स. पहा याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ असतो भाषा. म्हणजे त्याला 5 भाषांचं नॉलेज आहे किंवा 5 भाषा माहीत आहेत. अल्फाबेट लिहिलं तर काय होतं. ही नोज 5 अल्फाबेट म्हणजे त्याला फक्त 5च लेटर येतात. ABCDE असा अर्थ होतो. त्याच्यामुळे हे येणार नाही तिथं. ठीक आहे. दुसरा आहे आता हे जे आहे पहिल्या याच्यामध्ये नोज सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. नंतर लिहा. कुणीही लिहू नका. सर्वांनी रजिस्टर बंद करून ठेवा. नंतर जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हाच लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हर डॅश नीड्स कटिंग. काय ना आता हिअर इन का हिअर शेन. ठीक आहे. हिअर कोणतं नाऊन आहे. काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल आहे. हे येणार नाही तिथं. ठीक आहे. कोणतं येणार आहे हिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ऑल दी डॅश वॉज रॉंग. इथं ऑप्शन द्यायचे राहिलेत. मी देतो इथं इन्फॉर्मेशन्स. सांगा बरं काय येईन तर मग पहिलं येईन. पहा इथं काय येणार आहे मग इन्फॉर्मेशन. पहा याला यस अटॅच होत नाही. हे अनकाउंटेबल नाव नाही इन्फॉर्मेशन. याला यस किंवा यस अटॅच होत नाही. नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच राहत असतं. याच्या अगोदर आर्टिकलचा पण वापर होत नाही. अँड इन्फॉर्मेशन कधीच नसतं. ठीक आहे. तर जर तुम्हाला म्हणायचं असेल माझ्याकडे एक इन्फॉर्मेशन आहे तर तुम्हाला कसं म्हणावं लागतं. पहा अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे असं म्हणावं लागतं. पण अँड इन्फॉर्मेशन म्हणता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे श्रेया लाईक द डॅश ऑफ अजय अँड अतुल. ऑप्शन द्यायचे राहील पहा काही राहिलेले लिहायचे. पहा काय ना आता इथं म्युझिक येईन. ठीक आहे. पहिला ऑप्शन येईन. दुसरा ऑप्शन येणार नाही. ठीक आहे. हे झाले तुमचे 5. आता 6 नंबरचा क्वेश्चन आहे. द अर्थक्विक इज अ नॅचरल डॅश फेनोमेना येईन का फेनोमेना येईन. ठीक आहे बरोबर आहे. पहा हे आर्टिकल जे आहे आता लक्षात ठेवा इथं आर्टिकल आलेलं आहे आणि इथं जे जागा येणार आहे रिकामी जागा इथं आपल्याला सिंग्युलर नाऊन पाहिजे. प्लुरल नाऊन चालणार आहे का नाही. कारण आर्टिकल आलेलं आहे. हे नॅचरल हे काय तुमचं ॲडजेक्टिव्ह आहे. मग आर्टिकल तर तुमचं नाऊनसाठी चाललेलं आहे ते पण सिंग्युलर नाऊनसाठी. हे जे आहे हे तुमचं सिंग्युलर आहे आणि हे जे आहे फेनोमेना हे आहे तुमचं प्लुरल. त्याच्यामुळे हे येणार नाही. मग येणार कोणतं आहे सिंग्युलरवालं. कारण हे जे आर्टिकल आलेले ते कोणासाठी आलेले आहे याच्यासाठीच आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे दी हंटर शॉट 3 डॅश डिअर की डिअर्स. पहा आता तुम्हाला सांगितलं होतं एक हरिण असो 2 असो. एक असेल तर अ डिअर असतं. पण एकापेक्षा जास्त हरिण असेल तर काय लिहिणार तुम्ही. हे पहा डिअर्स लिहिणार नाहीत तरी पण डिअरच राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं इथं काय येणार आहे इथं 3 येणार आहे. म्हणजेच हे येणार आहे प्लुरल फॉर्म आहे इथं. पण सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही त्याचं सेम असतं. त्याच्यानंतर द डॅश ऑफ दी हिमालयाज इज व्हेरी फाईन. काय ना आता इथं सिनरी किंवा सिनरीज. पहा हे जे असतं हे नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच असतं. याचं प्लुरल फॉर्म होत नाही. याचा अर्थ काय असतं नैसर्गिक देखावा. ठीक आहे. तर त्याचं उत्तर येणार आहे सिनरी. हे येणार नाही प्लुरल फॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे द रूम इज फुल ऑफ डॅश फर्निचर की फर्निचर्स. पहा लक्षात ठेवा फर्निचर हे तुमचं अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल नाऊनचं प्लुरल फॉर्म कधीच बनत नाही. ते नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच असतं. मग फर्निचर्स येणार नाही. तिथं काय येईल फर्निचर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 40 डॅश आर ग्रेजिंग इन द फील्ड. आता ग्रेजिंग म्हणजे काय चरणे. जसं आपण खातो इटिंग तसं प्राण्यांसाठी ग्रेजिंग असतं. सांगा बरं ऑप्शन दिले नाहीत का.
पहा हे दोन ऑप्शन आहेत, पहिलं येईन का दुसरं? पहा पहिलं येईन. ठीक आहे. एक असतं SHIP, ते फ्रेंडशिपच्या याच्यात येतं पहा, किंवा ती जहाज ते वेगळं असतं. ठीक आहे. हे शिप म्हणजे मेंढी, इथं SHEEP शिप. त्याच्यानंतर पहा वन शुड यूज डॅश टू प्रोटेक्ट वन्स आईज फ्रॉम दी सन. पहा हे येईन का? हे येईन. पहा असा शब्दच नसतो का? कारण याला दोन पार्ट आहेत. गॉगल्सला दोन पार्ट असतात. मग गॉगल्स असेल, तुमचं स्पेक्टॅकल्स असेल, बायनॅक्युलर्स असेल, तर हे काय असतात नेहमी याला यस अटॅच झालेलं असतं. याचं यस जर अटॅच काढून टाकलं तर तसा शब्द तयार होत नाही. गॉगल नसतं तर काय असतं? गॉगल्स असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 5 डॅश. पहा डझन येईन का डझन्स येईन? डझन. पहा याला आपण न्यूमेरिकल नाऊन म्हणत असतो. या न्यूमेरिकल नाऊनच्या अगोदर जर काउंटिंग दर्शवणारा जर शब्द आलेला असेल तर अशा वेळेस त्याचं प्लुरल फॉर्म बनत नाही. ठीक आहे. म्हणजे त्याला यस अटॅच होत नाही. पण याच्या अगोदर जर न्यूमेरिकल नाऊनच्या अगोदर जर काउंटिंग दर्शवणारा शब्द नाही आला, समजा असं पहा इकडं, पहा असं दिलेलं असेल. आता इथं मी लिहिलं आहे 5 डझन एग्स. आता हा तुमचा आता न्यूमेरिकल नाऊन कोणकोणते आहेत पहा? डझन आहे, अजून कोणता आहे सांगा? 100 आहे, 100 आहे, बिलियन आहे, ट्रिलियन, मिलियन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्कोर. तर यांच्या अगोदर लक्षात ठेवा, ह्या नाऊनच्या अगोदर जर काउंटिंग दर्शवणारा शब्द आलेला असेल, काउंटिंग दर्शवणारे म्हणजे कोणतं? 1 2 3 4 5 6 7 असं जर आलेलं असेल तर ह्या नाऊनला यस अटॅच करायचं नाही, म्हणजे याला प्लुरल बनवायचं नाही. पण याच्या अगोदर जर काउंटिंग दर्शवणारा शब्द दिलेला नसेल, म्हणजे सांगितलं नसेल 5 2 3 असं काहीच आलेलं नसेल, तर अशा वेळेस काय करतात? याला यस लावतात आणि याच्या पुढे ऑफ लिहित असतात. पहा आता हे 5 डझन, हे डझन हे काय तुमचं न्यूमेरिकल नाऊन आहे, संख्यावाचक नाम म्हणतात याला. पहा याच्या अगोदर हा काउंटिंग दर्शवणारा शब्द आलेला आहे 5. मग हे बरोबर आहे, याला यस लावायचं का? नाही. तुम्हाला एरर कशी देतात? असं देतात 5 डझन्स एग्स असं देतात. मग आपल्याला काय वाटतं? बरोबर आहे, 5 म्हणल्यावर इथं डझन्स लागायला पाहिजे. जसं आपण काय म्हणतो 5 बॉईज, आपण 5 बॉय नाहीत म्हणून काय म्हणतो? 5 बॉईज म्हणतो का? कारण एकापेक्षा जास्त आहेत म्हणून यस लावतो. मग याच्यानुसार आपल्याला वाटतं इथं पण डझन्स यायला पाहिजे, पण येतं का? नाही येत. मग इथं काय हे यस याचं काढून टाकायला पाहिजे का? कारण त्याच्या अगोदर काउंटिंग दर्शवणारा शब्द आलेला. आता मी लिहिलेले 100. आता हे बरोबर आहे का? पायाला यस लावलेलं आहे. मी तर सांगितलं होतं न्यूमेरिकल नाऊनला यस लावायचं नाही. पण याच्या अगोदर काउंटिंग दर्शवणारा शब्द आलेला आहे का? नाही. 100 200 300 असं काही आलेलं आहे का? नाही आलेलं. इथं आलेलं नसल्यामुळं याला यस अटॅच लावलेलं आहे. यस अटॅच केलं म्हणजे प्लुरल बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कशाचा यूज करतात? ऑफचा. म्हणजे दोन कंडिशन असतात जेव्हा आपण नाऊन टॉपिक सुरू करू. त्याच्यामध्ये असतं जर संख्यावाचक नाम म्हणजे न्यूमेरिकल नाऊनच्या अगोदर जर काउंटिंग दर्शवणारा शब्द आलेला नसेल, काउंटिंग दर्शवणारे म्हणजे 1 पासून सुरू होती तर n नंबरपर्यंत. ठीक आहे. हे जर आलेलं नसेल तर काय करायचं? जो दिलेला न्यूमेरिकल नाऊन आहे त्याला यस लावून किंवा ES लावून प्लुरल बनवायचं आणि त्याच्यासमोर काय करायचं? ऑफचा यूज करायचा. पण त्याच्या अगोदर जर काउंटिंग दर्शवणारा शब्द आलेला असेल, जसं 5 1 2 3 4 काही पण असं जर आलेला असेल काउंटिंग दर्शवणारा शब्द, तर याला यस लावायचं नाही आणि याच्या पुढे ऑफचा पण यूज करायचा नाही. ह्या दोन कंडिशन असतात. सध्या तुमच्या लक्षात बसणार नाही, पण याच्यावर आधारित जेव्हा आपण नाऊन टॉपिक सुरू करू त्यामध्ये हे डिटेलमध्ये आहे. त्याच्यावर आधारित भरपूर क्वेश्चन पण आहेत. ठीक आहे. सध्या एक क्वेश्चन आलता म्हणून तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. पहा इथं काय मग आता हे येणार नाही, डझन येईन का? इथं जर आपण डझन्स लिहिलं, पहा डझन, याच्या अगोदर कोणता शब्द आलेला आहे? काउंटिंग दर्शवणारा शब्द. ठीक आहे. काउंटिंग दर्शवणारा वर्ड आलेला आहे, मग याला सिंग्युलरच ठेवायचं. याच्या पुढे ऑफचा पण यूज करायचा नाही. समजा थोड्या वेळासाठी असं समजा इथं 5 आलेलं नसतं, मग कसं केलं असतं? मग याला डझन्स केलं असतं आणि पुढे ऑफ लिहिलं असतं. ठीक आहे. ऑफ लिहून जे जशाला तसं एक्स राव दिलं असतं. तर ह्या दोन कंडिशन आहेत. त्याच्यानंतर पहा द डॅश आर ग्रेजिंग इन द फील्ड.
पाहता कॅटल शेन का कॅटल इन, कारण पुढे आर आलेला आहे. मग तुम्हाला माहिती आहे जसा सब्जेक्ट असतो तसा व्हर्ब. मग याच्या अगोदरचा सब्जेक्ट कसा पाहिजे? प्लुरल. मग काय आलं पाहिजे होतं? पहिलं का दुसरं? दुसरं. हे लक्षात ठेवा, हे कॅटल्स असा शब्द नाही आहे, हे हा प्लुरल आहे फॉर्म. ठीक आहे, आपल्याला काय वाटतं याला यस लावा, पण ऑलरेडी हा शब्द प्लुरल फॉर्ममध्येच आहे. ठीक आहे, कॅटल म्हणजे काय असतं? जनावरे. बरोबर सांगितलेलं आहे. ठीक आहे, ऑलरेडी हा कसा आहे तुमचा? प्लुरल फॉर्ममध्ये आहे. असा शब्द नाही आहे कॅटल्स, तर कॅटल लिहायचं इथं. हे नाऊनमध्ये आहेत तुम्हाला शब्द, असे शब्द जे नेहमी प्लुरल असतात, असे शब्द जे नेहमी सिंग्युलर असतात. तुम्हाला म्हणलेले एक वचनी आणि अनेक वचनी याच्यावर पूर्ण नाऊन डिपेंड आहे. ठीक आहे, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. पण तुम्हाला थोडं त्याच्या अगोदर मी आयडिया देत आहे. शेवट पाहता इथं इथं लिहिलेलं आहे, हे जे व्हर्ब आहे ग्रो, ते कोण सांगन मला? तुम्ही सांगा. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे. ग्रो, ग्रो म्हणजे काय? वाढणे. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? इकडं ऋतुजाला सांगता येईल. हां, प्लुरल आहे. बऱ्याच जणांना वाटतं सिंग्युलर, पण हे प्लुरल आहे. जर याला यस अटॅच झालं असतं तर ते सिंग्युलर असतं. मग हे कोणतं आहे तुमचं? प्लुरल. मग इथं जो येणारा सब्जेक्ट आहे तो प्लुरलच पाहिजे. मग काय नाही, रिच येईन का रिचेस? हां, रिचेस किती जणांना वाटतं येईन? कोणालाच नाही. रिच कोणाला वाटतं? 1 2 3 4 5 6. तर हे येणार नाही, कारण हे सिंग्युलर आहे. पहा, रिच म्हणजे काय? श्रीमंत. तुम्हाला म्हटलं होतं जेव्हा एखाद्या नाऊनला यस ईएस अटॅच होतं तेव्हा ते प्लुरल बनत असतं. जसं मग तुम्हाला बॉईज गर्ल्स स्टुडंट्सचं उदाहरण दिलं होतं. मग याला कुठं ईएस अटॅच झाले का? नाही आहे. मग हे सिंग्युलर फॉर्म आहे. मग इथं जर सिंग्युलर लिहिलं तर इथं काय लिहावं लागलं असतं? ग्रोज लिहावं लागलं असतं. मग इथं काय लिहावं लागेल? रिचेस. हे तुमचं प्लुरल आहे. कशामुळे कळालं आपली इथं प्लुरल वापरायचं आहे? कारण इथलचा जो व्हर्ब आहे तो कसा दिला आहे तुम्हाला? प्लुरल दिलेला आहे. ठीक आहे, मग इथं काय लिहावं लागेल तुम्हाला? रिचेस. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नंतरचा क्वेश्चन, ऑल दी मेंबर्स ऑफ द फॅमिली डॅश लेफ्ट. हॅज लेफ्ट की हॅव लेफ्ट? हॅज लेफ्ट का कुणी हॅव सांग? हॅज. कुणी काय म्हणते? हॅव वाटतं. तर पहा, तुम्हाला सांगितलं होतं प्रीपोजिशन नंतर ऑब्जेक्ट असतो. काल आपलं जे टॉपिक झालेलं आहे सब्जेक्टिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस, तुम्हाला सांगितलं होतं नेहमी ऑब्जेक्ट हे व्हर्बच्या नंतर आणि प्रीपोजिशनच्या नंतर वापरतात. मग ऑफ हे काय आहे तुमचं? प्रीपोजिशन आहे. मग हे प्रीपोजिशनच्या हे जे आलेलं आहे द फॅमिली, हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. पण कोणाचं ऑब्जेक्ट आहे? या प्रीपोजिशनचा ऑब्जेक्ट आहे. मग तुम्ही सांगा, आपला जो व्हर्ब येत असतो तो ऑब्जेक्टनुसार येतो का सब्जेक्टनुसार? सब्जेक्ट. मग तुमचा सब्जेक्ट त्या प्रीपोजिशनच्या अगोदरचा आहे. ऑल दी मेंबर्स. ऑल दी मेंबर्स कसा आहे तुमचा? सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे. मग इथं हॅज याला पाहिजे होतं का हॅव? हॅव याला पाहिजे होतं, कारण तुम्हाला माहिती आहे हॅव हे प्लुरल आहे, त्याला आपण V1 न दर्शवित असतो. आणि हॅज हे आपलं सिंग्युलर आहे, याला आपण कशाने दर्शवतो? V5 न. तुम्हाला लिहून दिलं तर V5 हा नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये असतो, V1 हा नेहमी प्लुरल असतो. आता हे किती वेळा जरी ऐकलं तर लगेच कन्फ्यूज होतं, पण अजून थोड्या वेळाने. ठीक आहे, त्याच्यानंतर आहेत पा माय स्पेक्टॅकल्स डॅश मिसिंग फ्रॉम द क्लासरूम. काय ना आता? आर. इज का? कोणाला आर वाटतं? तर आरच येईन, तर इज येणार नाही. ठीक आहे, असं ठाम राहायचं. मी विचारत असतो, इथं आर यायला पाहिजे होतं. माय स्पेक्टॅकल्स. ठीक आहे, आता हे जे स्पेक्टॅकल्सच्या अगोदर आलेलं माय काय आहे? पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, माय स्पेक्टॅकल्स आर मिसिंग फ्रॉम दी क्लासरूम. त्याच्यानंतर पहा 17चं सांगा बरं. इज. बऱ्याच जणांना वाटतं इज. तुम्हाला काय वाटतं? दोनच ऑप्शन, इज की आर? इज. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? नाही, इज तर सिंग्युलर आहे, प्लुरल कसं असेल? तुम्ही सांगा. बा जे खाली पाहतात का त्यांना मी अगोदर विचारतो, वरी पाहायचं, येत नसेल तरी असं वरी पाहायचं. म्हणजे खाली पाहिलं की मी मुद्दाम विचारतो, सांगा तुम्ही. पाहता वैष्णवी पाहिली माझ्याकडे, सांगतो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? इज सिंग्युलर आहे का प्लुरल?
इज सिंग्युलर आहे. पहा याचा अर्थ असतो कांजण्या, बारीक बारीक असे बारीक बारीक काय येतात त्याला, असे हे फोडे येतात छोटे छोटे. ठीक आहे, तर ते याचा अर्थ असतो कांजण्या. एकदा येतच असतात व्यक्तीला. पहा हे एका आजाराचं नाव आहे. नाऊनमध्ये हा टॉपिक आहे. आपल्याला काय वाटतं, आपले डोळे इथं धोका खातात, दिसायला वाटतं आपल्याला हा नाऊन प्ल्युरल आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हा सिंग्युलर असतो. ठीक आहे, जसं इकॉनॉमिक्स आहे. आता आपल्याला काय वाटतं, इकॉनॉमिक्स याला यस अटॅच झालं आहे. सरांनी तर सांगितलेलं आहे एखाद्या नाऊनला जेव्हा यस अटॅच होतं तेव्हा ते प्ल्युरल असतं, पण हा शब्दच असा आहे इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर फिजिक्स. आता बऱ्याच वेळा असं फिजिक्स येतं याच्यामध्ये, आणि इथं दिलं असतं ई जे एन का आर एन, लिहितात मुलं आर लिहितात, त्याला काय वाटतं फिजिक्स प्ल्युरल झालं, पण ते एका सब्जेक्टचं नाव आहे. ठीक आहे, मग इथं पहा हे एका आजाराचं नाव आहे आणि एकच आजार आहे, अनेक आजार आहेत का हे, मग हे सिंग्युलर आहे. मग इथं काय यायला पाहिजे होतं, इज, आर नव्हतं यायला पाहिजे. ठीक आहे, पॅन्डेमिक म्हणजे काय, असा पसरणारा स्प्रेड होणारा आजार आहे. त्याच्यानंतर आहे द विमेन डॅश टू डू हिज वर्क प्रॉपरली. आता मी ज्यांना विचारतो त्यांनीच सांगा. थांबा, कोण सांगेन, तुम्ही सांगा. सानिया सांगतील. हां काय, गोज. तुम्ही सांगा, गोज सिंग्युलर आहे का प्ल्युरल? प्ल्युरल आहे. देवदत्तला काय वाटतं, प्ल्युरल आहे, पण सिंग्युलर आहे ना. आताच तर सांगितलं नव्हतं का, जेव्हा एखाद्या व्हर्बला यस इयस आय एस लागतं तेव्हा ते सिंग्युलर होत असतं. तुम्हाला म्हणलं आता हे आपलं जवळपास 8 दिवस झाले, अजून पण तुम्हाला कन्फ्यूज होतं. तर हे गोज प्ल्युरल नाही आहे, सिंग्युलर आहे. हे पहा, हे तुमचं मेन व्हर्ब आहे. तुम्हाला काय म्हणलं होतं, जेव्हा एखाद्या मेन व्हर्बला यस किंवा इयस किंवा आय इयस, पहा असं एकदा झालं नाही आपल्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये की मी सांगितलं नाही. ठीक आहे, पहा जेव्हा एखाद्या व्हर्बला यस इयस किंवा आय इयस याच्यापैकी कुठलंही एक प्रत्यय अटॅच होतं तेव्हा ते काय होत असतं, सिंग्युलर. आणि तुम्ही नवीन मुलींनी किंवा मुलांनी असं करायचं नाही की अरे हा जुना आहे मग याचं बरोबर असेल, आपण बी प्ल्युरल म्हणू आणि तुम्ही प्ल्युरल. अगोदर विचार करायचा 2 सेकंद सांगायला, पण बरोबरच सांगायचं, नाही तर त्याने प्ल्युरल म्हणले पाहते नवा आहे का जुना आहे, अरे याला माहीत असेल लगेच प्ल्युरल म्हणून टाकले. तसं करू नका. ठीक आहे, मग हे पहा, हा जो सब्जेक्ट आहे तुमचा कसा आहे, प्ल्युरल. मग तुम्ही एक लक्षात ठेवायचं, आज आपण सध्या कशाची प्रॅक्टिस करतोय, तुमची सिंग्युलर आणि प्ल्युरल. आणि जसा सब्जेक्ट तसा व्हर्ब. तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब माहीत आहेत का, कोणते सिंग्युलर असतात कोणते प्ल्युरल असतात, नाऊन माहीत आहेत का, कोणते सिंग्युलर असतात कोणते प्ल्युरल असतात. अजूनपर्यंत आपण कोणत्याही टॉपिकला सुरुवात केलेली नाही. ज्या बेसिक गोष्टी असतात तुम्हाला त्या माहीत असायला पाहिजेत, म्हणून ते मी शिकवतो आहे. अजून ना आपण कोणता नाऊन सुरू केला आहे ना टेन्स सुरू केला आहे, हे असे बेसिक आहेत. आपल्या याचं नाव काय, बेसिक ग्रामर किंवा बेसिक कॉन्सेप्ट, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, आता हे प्ल्युरल आहे. मग हे जे आहे हा गो तुमचा प्ल्युरल आहे, ज्याला आपण V1 न दर्शवित असतो. ठीक आहे, हे गोज तुमचं सिंग्युलर आहे का, कारण त्याला मेन व्हर्बला यस यस लागलेला आहे. ठीक आहे, हा सिंग्युलर आहे ज्याला आपण V5 न दर्शवित असतो. लक्षात ठेवायचं, V1 म्हणलं की नेहमी तुम्हाला एक व्हर्ब कोणतंही लक्षात ठेवायचं, तुमचं आवडतं व्हर्ब. आता मुलांचं आवडतं व्हर्ब असतं प्ले, क्रिकेट खेळणे. तुमचं कोणतं असतं, स्वयंपाक करणे. मग कुक लक्षात ठेवायचं तुम्ही. कुकला यस लागलं तर समजायचं सिंग्युलर, कुकला यस नाही लागलं तर काय ठेवायचं, यस नाही लागलं तर काय होणार, ते प्ल्युरल. आणि त्याला जर यस अटॅच झालं तर काय असणार आहे, सिंग्युलर. म्हणजे मुलांना लक्षात ठेवायचं प्ले, प्ले म्हणजे काय, खेळणे. ठीक आहे, आता हे प्ले आहे. मग लक्षात ठेवायचं याला कुठलंही प्रत्यय लागलेलं नाही, म्हणजे हे कसं असणार आहे, प्ल्युरल. मी याच्यामध्ये प्ले यस अटॅच केलं, काय झालं, मग एक व्हर्ब लक्षात ठेवायचं. मग प्रत्येक व्हर्ब आलं की असं कन्फ्यूज होत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे हे 16, 17 आणि 18 याच्यामध्ये काय एरर आहे तुम्ही सांगा बरं, एक 10 सेकंदामध्ये. पहा 16, 17 आणि 18 याच्या व्यतिरिक्त काही एरर आहे का याच्यामध्ये, पहा अगदी बरोबर, हीच. पहा आता अनेक महिला आहेत, तुम्हाला सांगितलं होतं ह्या अनेक आहेत म्हणजे आपण कशानं कन्सिडर करत असतो, दे. समजा एकच असती, एकच महिला असती तर काय लिहिलं असतं, शी लिहिलं असतं, शी. आता एकापेक्षा जास्त आहेत, तुम्हाला चार्ट दिला होता पहा सिंग्युलर आणि प्ल्युरलचा प्रोनाऊनचा. इकडे दिलं होतं तुम्हाला ही शी इट आय, आठवतं का, तिकडे दिलं होतं वी दे यू. मग हे एक जर असती तर शी लिहिलं असतं, एकापेक्षा जास्त आहेत मग याला देणं आपण दर्शवित असतो. पहा मग ह्या जर दे असतील अनेक असतील तिथं हीज येईन का, नाही. हीज हे कोणाचं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, हीच. ही सब्जेक्ट, हिम ऑब्जेक्ट, हीच पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे, मग इथं काय पाहिजे होतं, दियर. कशामुळं, कारण एकापेक्षा जास्त आहेत.
एकच असती तर हीच बरोबर होतं, पण एकापेक्षा जास्त आहेत, विमेन आहेत, मग इथं काय लिहावं लागेल, दियर. ठीक आहे, देचं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह लिहावं लागेल. त्याच्यानंतर प्रॉपरली काय आहे सांगा बरं तुमचं. ॲडवर्ब कोणाला वाटतंय सांगा, तुम्ही सांगा. ॲडजेक्टिव्ह आहे का ॲडवर्ब? आपला टॉपिक झालेला नाही तरी पण सांगा दोनपैकी. ॲडवर्ब वाटतं. दिव्याला ॲडवर्बच आहे. कोणाविषयी माहिती सांगत येते, ह्या व्हरविषयी. ठीक आहे, हे ॲडवर्ब. आणि प्रॉपर जर असेल, प्रॉपर काय आहे तुमचं, ॲडजेक्टिव्ह आहे. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या नाऊनला जर LY हे सफिक्स प्रत्यय अटॅच झालेला असेल, नाऊन, मग ते कुठलंही नाऊन असो, त्या नाऊनला जर LY प्रत्यय अटॅच झालं तर ते काय असतं, ॲडजेक्टिव्ह असतं. उदाहरणार्थ समजा आता फ्रेंड आहे, फ्रेंडशिप डे जवळ आलेला आहे, ऑगस्ट महिन्यात असतो. ठीक आहे, तर फ्रेंड आहे, फ्रेंड काय तुमचं नाऊन आहे, मी नाऊनमध्ये LY जोडलं, काय झालेलं आहे, फ्रेंडली. मग फ्रेंडली काय आहे तुमचं, ॲडजेक्टिव्ह आहे. कळत नसेल तर काय करायचं, LYला असं थोड्या वेळासाठी हाईड करून ठेवायचं. फ्रेंड पाहायचं काय आहे गडे, ॲडजेक्टिव्ह आहे का, नाऊन आहे. मग फ्रेंड म्हणजे काय, मित्र, मित्र ॲडजेक्टिव्ह असणार आहे का, नाही, नाऊनच आहे. मग तिच्यामध्ये LY अटॅच केले, मग काय झालं, ते नाऊनमध्ये LY अटॅच केलं तर काय होतं, मग ॲडजेक्टिव्ह. दुसरा आहे पा, ॲडजेक्टिव्हमध्ये जर LY अटॅच केलं, ॲडजेक्टिव्हमध्ये जर LY अटॅच केलं तर काय होतं, ॲडवर्ब. ठीक आहे, आता ब्युटिफुल हा सर्वांचा आवडीचा शब्द आहे, ब्युटिफुल. मी पण लिहितो, ब्युटिफुल हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, सुंदर. आता मी याच्यामध्ये काय केलेलं आहे, LY प्रत्यय अटॅच केलं, काय झालं मग, ब्युटिफुली. मग हे काय झालं तुमचं, ॲडवर्ब. तुम्हाला समजत नसेल ॲडजेक्टिव्ह आहे का ॲडवर्ब, LY याला हाईड करून ठेवायचं आणि विचार करायचा 2 सेकंदासाठी, ब्युटिफुल नाऊन असेल का ॲडजेक्टिव्ह असेल. ठीक आहे, ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहे, पण ब्युटी जर विचारलं तुम्हाला, ब्युटी, तर ब्युटी काय आहे सांगा बरं, ॲडजेक्टिव्ह आहे का ॲडवर्ब, नाऊन आहे, दोन्हीपैकी कुठलंच नाही, नाही तर घेताना ॲडजेक्टिव्ह नाही तर ॲडवर्ब. ब्युटी हे नाऊन आहे. ठीक आहे, ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्हला जर LY लागलं तर काय होत असतं, ते ॲडवर्ब. म्हणजे हा जो ब्युटिफुली आहे तुमचा ॲडवर्ब आहे. त्याच्यानंतर आहे द जेनेटरी डॅश पीपल ऑफ गुड सोशियल पोझिशन. पहा, याचा अर्थ असतो सभ्य लोक, चांगले लोक, निर्व्यसनी, दारू, मटण, चिकन न खाणारे असे. मटण आणि चिकन एकच आलं, पण सांगा. पहा, आता आर यायला पाहिजे, कशामुळं, कारण हे सभ्य लोक, तिच्या लोक म्हणजे काय, अनेक आले, एका व्यक्तीविषयी आहे का, हे अनेकाविषयी दर्शवणारा वर्ड आहे, जेनेटरी. मग इथं इज नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं, आर. त्याच्यानंतर आहे दीज पोल्ट्री डॅश माइन, आर. मुलांनी सांगा बरं, इज. पाठीमागच्यांनी, आकाश, स्वप्नील, बनसोडे, आर. इकडे स्वप्नीलला काय वाटतं, हां सांगा, इज. तर आर यायला पाहिजे होतं, कशामुळं, तुम्हाला सांगितलं होतं धिस काय असतं, सिंग्युलर, धिसचं प्लुरल काय असतं, दीज. मग हा जर सिंग्युलर असतं इथं तर धिसच आलं असतं, धिसचं दीज झालंय. आणि हा जो पोल्ट्री आहे हा सिंग्युलर आणि प्लुरल दोन्हीच्यात सेमच असतो. मग हे कॉन्टेक्स्ट जेव्हा तुम्ही सेंटेन्स वाचाल तेव्हाच कळन की हे सिंग्युलर आहे का प्लुरल. पहा, आता याच्या अगोदर दीज आलेला आहे, मग हे प्लुरल आहे. पोल्ट्री हे दोन्ही मिळून जो सब्जेक्ट आहे हा तुमचा प्लुरल झालेला आहे. मग इथं इज येणार नाही, कारण प्लुरलच व्हर्बचा वापर व्हायला पाहिजे. ठीक आहे, दीज पोल्ट्री आर माइन. आता माइन काय सांगा बरं, चार्ट लिहून दिला होता तुम्हाला, पजेसिव्ह प्रोनाऊन आहे. ठीक आहे, असाच आपण चार्ट दिला आहे का, तो नाही, असा कामी पडतो, पजेसिव्ह प्रोनाऊन. आणि तुम्हाला सांगितलं होतं पजेसिव्ह प्रोनाऊन नंतर नाऊनचा वापर कधीच करत नाहीत. आलेला आहे काय यूज त्याचा, नाही. पहा, त्याच्यानंतर आहे फिजिक्स डॅश माय फेवरेट सब्जेक्ट, इज. आता सांगितलेलं आहे, पहा इथं लिहिलेलं आहे फिजिक्स, तर इथं काय यायला पाहिजे होतं, इज. फिजिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. त्याच्यानंतर पहा, द पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र डॅश इज आर व्हेरी डर्टी नाऊ डेज. इज येईन का आर येईन, इज. का आर वाटते कोणाला, इज. तर इथं आर यायला पाहिजे होतं, कशामुळं, पहा लक्षात ठेवा. पहा, मी इथं नाव लिहितो इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर ले फिजिक्स,
पॉलिटिक्स, मॅथमॅटिक्स, पहा इकडे लक्ष द्या, बोलू नका, लक्ष द्या. या सब्जेक्टच्या अगोदर हे जे सब्जेक्ट आहेत, नेम ऑफ सब्जेक्ट, या सब्जेक्टच्या अगोदर जर का इथं द आलेला असेल, द किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेले असतील. ठीक आहे, मी काय सांगतोय इकडे लक्ष द्या. हे जे सब्जेक्ट आहेत, या सब्जेक्टच्या अगोदर द चा वापर झालेला असेल किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर झालेला असेल, तर अशा वेळेस त्यांच्या समोर येणारे जे वर्ब असतं ते प्लुरल असतं. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा, जर यांच्या अगोदर द किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेला असेल, समजा पॉलिटिक्स आहे, आता याच्या अगोदर काहीच आलेलं नाही, नुसतं पॉलिटिक्स दिलं इथं लिहून, तर समजायचं याचा अर्थ काय मग राज्यशास्त्र. पण याच्या अगोदर जर मी द वापरलं तर त्याचा अर्थ चेंज होऊन जातो, त्याचा अर्थ अदर दॅन सब्जेक्ट अर्थ निघतो. आता याचा अर्थ द पॉलिटिक्स म्हणजे राज्यशास्त्र नाही आहे, त्याचा अर्थ होतो राजकारण. मग ते पण कॉन्टेक्स्टमध्ये, सेंटेन्समध्ये कोणत्या अर्थानं आलेलं आहे ते सेंटेन्स रीड केल्यानंतरच आपल्याला कळतं. लक्षात ठेवायचं, या सब्जेक्टच्या अगोदर द किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह जसं माय, आवर, युअर, हिज, हर असं काही आलेलं असेल तर लक्षात ठेवा, ह्या सब्जेक्टच्या अगोदर जर आलेला असेल द किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, तर याच्यानंतर येणारा जो व्हर्ब असतो तो कसा असतो, प्लुरल. व्हर्ब कसा यूज करायचा, प्लुरल. कधी, जर या सब्जेक्टच्या अगोदर द किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, माय असेल, आवर असेल, युअर असेल, हिज असेल, हर असेल, तर प्लुरल व्हर्ब वापरायचा. पण याच्या अगोदर काहीच आलेलं नाही, नुसतं असे सब्जेक्टचे नाव आहेत, तर अशा वेळेस कोणतं वापरायचं मग, सिंग्युलर व्हर्ब. एवढं लक्षात ठेवा. पाहता इथं पॉलिटिक्सच्या अगोदर काय आलेलं आहे, द आलेला आहे. मग तुम्हाला म्हणलं होतं अदर दॅन सब्जेक्ट अर्थ निघतो, इथं राज्यशास्त्र असं नाही, द पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचं राज्यशास्त्र असं नाही आहे. तर इथं काय वाले, द पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण. अर्थ चेंज झाला कशामुळं, फक्त याच्या अगोदर द वापरल्यामुळं. ठीक आहे, समजा जर इथं द नसतं तर इथं काय आलं असतं, मग इज आलं असतं. आलं का लक्षात, हे द आलंय म्हणून इथं अर्थ चेंज झालेला आहे, तर इथं काय येणार आहे मग आर, प्लुरल व्हर्ब येणार आहे, इज येणार नाही. त्याच्यानंतर पॉलिटिक्स, आता पहा याच्या अगोदर काय आले का, ना द आले ना पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. आले का द किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, नाही. मग त्याला काय कसं कन्सिडर करायचं, ॲज अ सब्जेक्ट म्हणून. मग सब्जेक्ट हा नेहमी एकच असतो आणि तो सिंग्युलर असतो. ठीक आहे, तर मग याच्यानंतर कोणतं वर्ब येईन तुमचं, सिंग्युलर येईन का प्लुरल. पहा आता हा सब्जेक्ट सिंग्युलरच आहे ना, जर इथं असतं माय पॉलिटिक्स किंवा द पॉलिटिक्स तर काय झालं असतं, मग आर आला असतं. किंवा नाही, इथं कोणतं आहे, हे पहा, हे जे आहे तुमचं प्लुरल आहे आणि हे सिंग्युलर आहे. कशामुळं, कारण यस अटॅच झालेलं आहे. पहा आता हे पॉलिटिक्स म्हणजे एका विषया सब्जेक्ट विषयीच बोलत आहेत आणि जो की सिंग्युलर आहे, याच्या अगोदर न द आले ना पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आले, फक्त सब्जेक्ट आलेला आहे. मग इथं सिंग्युलरच वर्ब घ्यायचा. कोणता येईल मग इथं, प्लेन का प्लेस, हे याला पाहिजे होता, हे येणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, डायबिटीज डॅश नॉट ॲज सिरियस ॲज कॅन्सर, इज कारेन नाही. आता पहा आपल्याला असं वाटतं याच्या अगोदर एक डिसीज पाहिला होता, त्याच्यानंतर हा दुसरा डिसीज आहे डायबिटीज, शुगर. तर पहा हे दिसायला आपल्याला वाटतं प्लुरल आहे, पण असतो ॲक्च्युअलमध्ये सिंग्युलर. एकाच आजाराचं नाव आहे आणि हा सिंग्युलर आहे. मग हा जर आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर समोर येणारा वर्ब पण सिंग्युलर फॉर्ममध्येच पाहिजे, प्लुरल फॉर्ममध्ये चालत नाही. त्याच्यानंतर पहा, दीज व्हर्मिन डॅश डिसीज स्प्रेड का स्प्रेड्स, पहिलं ऑप्शन का दुसरं, पहिलं ऑप्शन सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, प्लुरल आहे, कारण त्याला कुठे यस अटॅच झालेला आहे. ठीक आहे, हे प्लुरल आहे आणि हे सिंग्युलर आहे. ठीक आहे, मग पहा आता हे जे व्हर्मिन आहे हा तुमचा कसा आहे, प्लुरल आहे. आपल्याला असं वाटतं, दिसायला वाटतं हा सिंग्युलर आहे, पण ॲक्च्युअलमध्ये काय आहे, प्लुरल आहे. मग याच्यानंतर काय, दीज व्हर्मिन्स काय पाहिजे होतं, स्प्रेड डिसीज. त्याच्यानंतर आहेत. ठीक आहे, आता हे झाले आपले इथं 25 क्वेश्चन झाले का, 25 क्वेश्चन झालेले आहेत. आता त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे द प्रिन्सिपल अँड सेक्रेटरी, हे आपण पाहूया. पहा, द प्रिन्सिपल अँड सेक्रेटरी विअर प्रेझेंट दिअर लिहितो. पहा बरोबर आहे का, द प्रिन्सिपल अँड सेक्रेटरी विअर प्रेझेंट दिअर. पहा
आता लक्षात ठेवा, ही पण एक खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. पहा आता जेव्हा दोन नाऊन, दोन सिंग्युलर नाऊन अँडने जोडलेले असतील, पहा जेव्हा दोन नाऊन एका अँडने जोडलेले असतील, दोन सिंग्युलर नाऊन अँडने जोडलेले असतील आणि पहिल्या नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा यूज झालेला असेल, फक्त पहिल्याच नाऊनच्या अगोदर सिंग्युलर नाऊनच्या अगोदर जर आर्टिकलचा यूज झालेला असेल आणि दुसऱ्या नाऊनच्या अगोदर जर आर्टिकलचा यूज झालेला नसेल, तर अशा वेळेस समजायचे दोन्ही व्यक्ती एकच आहेत. ठीक आहे. आता पहिल्या नाऊनच्या अगोदर द आले आणि दुसऱ्या नाऊनच्या अगोदर द आलेलं नाही, म्हणजे ते दोन्ही व्यक्ती एकच आहेत. ठीक आहे. पहा इकडं, हे प्रिन्सिपल जो आहे का तोच सेक्रेटरी आहे असं नाही. प्रिन्सिपल एक वेगळा व्यक्ती आहे आणि सेक्रेटरी एक वेगळा आहे. हे दोन्ही मिळून एकच आहेत. हे तुम्हाला कसं कळणार? पहा, हे अँड या कंजंक्शननी जोडलेले आहेत. हे सिंग्युलर आहे आणि पहिल्याच नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा वापर झालेला आहे. ठीक आहे. मग पहिल्या नाऊनच्या अगोदर आर्टिकल झालेला असेल तर ते दोन्ही व्यक्ती एकच असतात. जो सेक्रेटरी आहे तोच प्रिन्सिपल आहे आणि जो प्रिन्सिपल आहे तोच सेक्रेटरी आहे. मग आपला सब्जेक्ट सिंग्युलर व्हायला आहे, मग व्हर्ब कसा प्लुरल चालेल? नाही. इथं काय पाहिजे होतं? वेअरच्या ठिकाणी वॉज. आता मी 1-2 मिनिटात तुम्हाला लिहून देतो, तुम्ही बरोबर हे सगळे आन्सर सांगू शकता. पहा, मी लिहून देतो. पहा इथं असेल द प्रिन्सिपल अँड डायरेक्टर. आता पहा, हे अँडने जोडलेले आहेत, पहिल्या नाऊनच्या अगोदर द आलेले. मग आता याच्या समोर कसा व्हर्ब येईल सांगा बरं? सिंग्युलर व्हर्ब येईल. ठीक आहे. दुसरं मी लिहित आहे द प्रिन्सिपल, एकच घेतो म्हणजे कन्फ्यूज होणार. द प्रिन्सिपल अँड द डायरेक्टर. पाहता लक्ष द्या, जेव्हा दोन नाऊन अँडने जोडलेले असतील आणि दोन्ही नाऊन सिंग्युलर असतील आणि दोन्ही नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा वापर झालेला असेल, दोन्ही नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा वापर झालेला असेल तर अशा वेळेस हे दोन्ही व्यक्ती वेगवेगळे असतात. प्रिन्सिपल वेगळा व्यक्ती आहे आणि डायरेक्टर वेगळा आहे. म्हणजे इथं दोन व्यक्ती आहेत. वरच्या सेंटेन्समध्ये एकच व्यक्ती होते दोन्ही मिळून. का? कशावरून ओळखायचं? तर पहिल्याच नाऊनच्या अगोदर फक्त द वापरलेलं होतं, दुसऱ्या नाऊनच्या अगोदर काही वापरलेलं होतं का? नाही आहे. मग याच्यानंतर काय येणार आहे? सिंग्युलर वर्ब. आणि खालच्या याच्यामध्ये पहा, दोन्ही नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा वापर केलेला आहे दचा. मग हे दोन व्यक्ती वेगळे आहेत. प्रिन्सिपल वेगळा व्यक्ती आहे आणि डायरेक्टर वेगळा आहे. मग याला प्लुरल कन्सिडर करणार. मग समोर येणारा वर्ब कसा येणार आहे तुम्हाला? प्लुरल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अ प्रिन्सिपल अँड डायरेक्टर. सांगा बरं याच्यानंतर कसा वर्ब येईल? सांगा. सिंग्युलर येईल. कशामुळे? पहा, ह्या पहिल्या नाऊनच्या अगोदरच फक्त ए आर्टिकल आलेला आहे. डायरेक्टरच्या अगोदर आलेलं आहे का? नाही. जो प्रिन्सिपल आहे तोच डायरेक्टर आहे, जो डायरेक्टर आहे तोच प्रिन्सिपल आहे. दोन्ही एकच व्यक्ती आहेत. मग सिंग्युलर वर्ब येणार. त्याच्यानंतर मी लिहितो, पहा, अ प्रिन्सिपल. बऱ्याच वेळा प्रिन्सिपलची स्पेलिंग गडबडी तुम्ही असं लिहिता, PRINCPLE. ते प्रिन्सिपल दुसरं असतं, तत्व असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. अँड अ डायरेक्टर. याच्यानंतर काय येणार आहे? प्लुरल वर्ब. ठीक आहे. दुसरं मी लिहितो, आता मी लिहितो माय ब्रदर अँड फ्रेंड. पहा, जेव्हा दोन नाऊन अँडने जोडलेले असतील, ठीक आहे, मग ते सिंग्युलर असायला पाहिजे. जेव्हा दोन नाऊन अँडने जोडलेले असतील आणि पहिल्या नाऊनच्या अगोदर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेला असेल, तर तुम्हाला पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह माहीत पाहिजे. माहीत आहेत का? आपण पहिल्या दिवशी दिलेत बेसिकच्या लेक्चरमध्ये. कोणकोणते असतात पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह सांगा बरं? माय, आवर, युअर, हिज, हर, इट्स आणि दिअर. हे काय असतात? तुमचे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात. जर एखाद्या नाऊनच्या अगोदर यांचा यूज झालेला असेल, म्हणजे पहिल्या नाऊनच्या अगोदर यूज झालेला असेल. पहा, हे ब्रदर हे नाऊन आहे. पहा इथं माय हे काय आलेलं आहे? पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. फक्त पहिल्याच नाऊनच्या अगोदर आलेलं आहे. दुसऱ्या नाऊनच्या अगोदर आलेलं आहे का? नाही आहे. लिहून घेऊ नका.
पहा म्हणजे पहिल्या नाऊनच्या अगोदर आले, दुसऱ्या नाऊनच्या अगोदर आलेलं आहे का? नाही. मग अशा वेळेस हे एकच आहेत. जो त्याचा भाऊ आहे का तोच त्याचा मित्र आहे, आणि जो त्याचा मित्र आहे तोच भाऊ आहे. म्हणजे दोन्ही एकच व्यक्ती आहेत. ब्रदर आणि फ्रेंड, त्याचा भाऊच त्याचा मित्र आहे असा अर्थ होतो. ठीक आहे. मग अशा वेळेस काय होणार? हे सिंग्युलर कन्सिडर करणार, कारण एकच व्यक्ती असलेला आहे. मग याच्या समोर येणार आहे सिंग्युलर व्हर्ब. ठीक आहे. आता मी इथं लिहितो आहे माय ब्रदर अँड माय फ्रेंड. पहा आता हे पहिलं नाऊन आहे. पहिल्या नाऊनच्या अगोदर पण माय हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. दुसऱ्या नाऊनच्या अगोदर पण माय हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. मग अशा वेळेस दोन्ही व्यक्ती वेगवेगळे आहेत. माझा भाऊ वेगळा आहे आणि मित्र वेगळा आहे. इथं दोन व्यक्ती वालेत, एक माझा मित्र आणि एक माझा भाऊ. मग दोन वालेत. मग दोघांसाठी वर्ब कसं येणार आहे? प्ल्युरल, म्हणजेच अनेक वचनी. पाहता याच्यावर आधारित पुढचे क्वेश्चन आहेत. पाहता माय अंकल अँड प्रोफेसर हॅज कम टू सी मी. आता मी ज्यांना विचारतो त्यांनीच सांगायचे. तुम्ही सांगा, तुमच्या पाठीमागं तुम्ही दिव्याच्या बाजूच्यांनी सांगा. माय अंकल म्हणजे कसं आहे, बऱ्याच वेळा मुलं असे याच्याकडे पाहतात बोर्डकडे डिजिटल, पण लक्ष दुसरीकडे असतं. काय सांगून गेले सर काहीच आठवत नाही. टक देऊन पाहिलेत पण विचार डोक्यामध्ये दुसरेच आहेत. म्हणून मी असं गडबडीत विचारत असतो. असं एकानं सांगायचं नाही, बाकीच्याला समजलं का नाही लक्षात येतं. सांगा बरं तुम्ही. हां हॅज येईन का इथं हॅव येईन? बाकीच्यांनी बोलायचं नाही. जे सांगेन त्याच्याकडून पेनल्टी राहीन. उद्या चॉकलेट घेऊन यायचं खायला क्लाससाठी. ठीक आहे. माय अंकल अँड प्रोफेसर हॅज कम टू सी मी. आता इकडं पहिल्याच नाऊनच्या एकाच व्यक्तीनं जर सांगितलं ना त्याचं काय होतं, बाकीच्याला लक्ष देत नाही. त्यांना माहीत आहे सर आपल्याला कुठे विचारणार आहेत, उगाच आपला विचार करीत बसायचं दुसराच. तर आणि जेव्हा विचारणार म्हणलं की सगळेच लक्ष देतात. त्यांना माहीत नाही सर कोणाला विचारतील म्हणून मी असं कोणाला पण रँडममध्ये विचारत असतो. ठीक आहे. हां सांगा इथं काय यायला पाहिजे? आता हे दोन्ही व्यक्ती वेगवेगळे आहेत का एकच व्यक्ती आहेत? त्यांनाच सांगू द्या, एकच आहेत. ठीक आहे. हे अंकल आहे, याच्या अगोदर माय आलेले पा. ठीक आहे. याच्या अगोदर आले का नाऊनच्या अगोदर? नाही. मग जो अंकल आहे तोच प्रोफेसर आहे. म्हणजे प्रोफेसर आणि अंकल हे दोन्ही व्यक्ती एकच आहेत. मग इथं हॅज बरोबर आहे. हा टेन्स कोणता म्हणतो सांगा बरं मग? हॅज कम टू सी मी. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कशाहून कळालं? हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. ठीक आहे. त्याचं पहिलं रूप आणि तिसरं रूप सेम आहे. मग तुम्ही कसं ओळखणार? कम V1 आणि V3 सेम आहेत. तुम्हाला कसं कळणार ते V1 आहे का V3? लक्षात ठेवायचं V1 जे असतो का ते नेहमी सेपरेट येत असतो आणि V3ला नेहमी मदतीची दुसऱ्याच्या हेल्पिंग वर्बची गरज असते. मग लक्षात ठेवायचं जेव्हा V3 असतो का त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब नेहमी असतो आणि V1 म्हणून आला असेल त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब कधीच नसतो. ठीक आहे. तर हा V3 फॉर्म आहे. त्याच्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन. मुलं सांगतील. कोण सांगन पाठीमागं? किरण हे सांगन आपला राजेश सांगता तुम्ही. माय अंकल अँड माय टीचर हॅज कम टू सी मी. सांगा. स्वप्नील सांग बरं. माय अंकल अँड माय टीचर हॅज कम टू सी मी. आता लक्षात ठेवा हे एक नाऊन आहे आणि हे एक नाऊन आहे. पहिल्या नाऊनच्या अगोदर काय आलेलं आहे? पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. दुसऱ्या पण नाऊनच्या अगोदर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग दोन व्यक्ती वेगवेगळे झाले. अंकल वेगळा आहे, टीचर वेगळा आहे. म्हणजे एक अंकल आणि एक टीचर असे दोन व्यक्ती झालेले आहेत. मग इथं हॅज चालन का? मग इथं काय आलं पाहिजे होतं? हॅव. ठीक आहे. कम टू सी मी. दुसरं आहे अ फिलॉसॉफर अँड पोएट हॅव कम टू अटेंडिंग द मीटिंग. काय आलं पाहिजे होतं? फक्त पहिल्याच नाऊनच्या अगोदर आर्टिकल ए आलेला आहे. दुसऱ्या नाऊनच्या अगोदर आलेला आहे का? नाही. जो फिलॉसॉफर आहे तोच कवी आहे आणि जो कवी आहे तोच फिलॉसॉफर आहे. दोन्ही व्यक्ती एकच आहेत. मग इथं हॅवच्या ठिकाणी काय पाहिजे होतं? हॅज. आता तुम्ही मला सांगा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ याच्या व्यतिरिक्त काय एरर आहे याच्यामध्ये? फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ विचार करून सांगा बरं. अटेंडिंग. अगदी बरोबर ऋषिकेशनं सांगितलेलं आहे. याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येत असतं. इथं अटेंडिंग नव्हतं पाहिजे. इथं काय पाहिजे होतं? अटेंड. ठीक आहे.
त्याच्यानंतर आहे हे मीटिंग सांगा बरं. V1 आहे, V2 आहे, V3 आहे का V4 आहे की नाऊन आहे? वैष्णवी सांगेन V4. पाठीमागची वैष्णवी काय वाटतं? ही तुमच्या बाजूची तुम्ही. तर हे चारीपैकी काहीच नाही. V1 नाही, V2 नाही, V3 नाही, V4 नाही. कशामुळं? कारण याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब आलेला आहे का? नाही. तुम्हाला सांगितलेले आर्टिकल नंतर कोण असतं? नेहमी नाऊन असतं. ठीक आहे, हे पहा. आणि दोन्ही मिळून काय झालेले आहेत? ऑब्जेक्ट. तुम्हाला मी सांगितलं होतं ऑब्जेक्ट हे दोन प्रकारचं असतं. एक तर ते नाऊनच्या स्वरूपात येतं किंवा प्रोनाऊनच्या स्वरूपात. प्रोनाऊनचे ऑब्जेक्ट मी तुम्हाला लिहून दिले होते. कोणकोणते असतात प्रोनाऊनचे ऑब्जेक्ट? मी, अस, यू, त्याच्यानंतर आहे हिम, हर, इट आणि देम. आणि ही जी यादी असते नाऊनची, ही नाऊनची यादी अनलिमिटेड आहे. मग हे सांगू शकत नाही. कधी वर्ब प्लस ING असतात, कधी एखाद्या शहराचं नाव असतं किंवा एखाद्या ठिकाणाचं असते, एखाद्या वस्तूचं असते. ही जे लिस्ट असते ती अनलिमिटेड असते. मग ही अशी ओळखायची असते. हे जे आहे हे नाऊन आहे. हे आर्टिकल नंतर एका प्लेसला नाऊन असते. आपण आर्टिकलच्या 3 पोझिशन लिहून दिल्या होत्या. ठीक आहे, आर्टिकल नंतर एका प्लेसला नेहमी कोण असतो? नाऊन. आणि दोन्ही मिळून काय झाले? ऑब्जेक्ट. तसंच सांगितलं होतं माय. मायच्या नंतर काय असतं नेहमी? किंवा पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह जेवढे काय आहे त्याच्यानंतर कोण असतं नेहमी? नाऊन. हे झालं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर आलेलं नाऊन. पण दोन्ही मिळून काय झाले वाक्याचे? ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अ पोएट अँड अ फिलॉसॉफर हॅज कम हिअर टू अटेंड द मीटिंग. काय आलं पाहिजे होतं? पाहता पहिल्या नाऊनच्या अगोदर आर्टिकल आले आणि दुसऱ्या नाऊनच्या अगोदर आले. म्हणजे हे दोन्ही व्यक्ती कसे आहेत आता इथं? वेगवेगळे आहेत आणि दोघं जण आहेत म्हणून तिथं प्लुरल व्हर्ब यायला पाहिजे. ठीक आहे. मग हॅजच्या ठिकाणी कशाचा यूज करायला पाहिजे? हॅवचा यूज करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे पा माय मदर अँड फादर इज प्राऊड ऑफ मी. आता हे कोण सांगा? तुम्ही सांगता. माय मदर अँड फादर इज प्राऊड ऑफ मी. सांची सांगा पाठीमागून. हां, बरोबर सांगितलेलं त्यांनी. त्यांचं म्हणणं आहे सर हे बरोबर आहे, इथं हे इज नव्हतं पाहिजे, इथं आर पाहिजे होतं. कशामुळं? कारण तो याच्या अगोदर जो नियम सांगितलेला आहे ते इथं लागू होत नाही. अपवाद आहे. नाही तुम्ही म्हणता जी माझी आई आहे तेच माझे वडील आहेत आणि जे माझे वडील आहेत तीच माझी आई. इथं लागू होतं का? मग ब्लड रिलेशनमध्ये हे लागू होत नाही. ठीक आहे. तर किंवा इकडं मॅन आहे एकीकडं म्हणजे विरुद्ध आहे. मॅन इकडे दिला असेल, इकडे मॅन दिला असेल, इकडे फिमेल दिला असेल तर तिथं चालत नाही मेल फिमेलमध्ये. पा इथं जरी फक्त पहिल्याच नाऊनच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह आलेला असेल आणि दुसऱ्या नाऊनच्या अगोदर आलेलं नसेल तरी पण इथं आरच येतं. का? याचं जेंडर वेगळं आहे आणि याचं वेगळं. इथं काय आहे? फिमेल. इथं काय आलेलं आहे? मेल. दोन्ही एक कसे असू शकतात? नाही. मग इथं काय आलं पाहिजे होतं? आर. हे इथं अपवाद आहे. नाही तर तुम्ही म्हणता पहिल्या नाऊनच्या अगोदर दिलं इज बरोबर आहे. नाही. पा मदर वेगळे फादर वेगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे युअर अंकल अँड आंट वॉन्ट्स टू सेटल इन परभणी. काय आलं पाहिजे होतं आता? पा इथं वॉन्ट्स हे सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे? सिंग्युलर आहे. मग इथं आपल्याला प्ल्युरल पाहिजे. का? कारण अंकल आणि आंट हे दोघं जण आहेत. त्याच्यानंतर आहे 8 द प्रिन्सिपल अँड द डायरेक्टर वॉज प्रेझेंट दिअर. विअर याला पाहिजे होतं. का? कारण दोन्ही नाऊनच्या अगोदर आर्टिकल आलेला आहे. प्रिन्सिपलच्या अगोदर आले आणि डायरेक्टरच्या अगोदर आले. मग प्रिन्सिपल आणि डायरेक्टर असे हे दोन व्यक्ती झालेले आहेत. मग आपला सब्जेक्ट कसा पाहिजे होता? प्ल्युरल. वॉज हे कसं होतं? सिंग्युलर. ठीक आहे. आता 6 पासून 8 पर्यंत काय एरर आहे सांगा बरं? 6 पासून 8 पर्यंत काय आलं पाहिजे होतं? पा इथं सेटल हे इथं एरर आहे. V2 फॉर्म कधीच नसतो, त्याच्यानंतर नेहमी V1 असतो. त्याच्यानंतर आहे माय ब्रदर अँड फ्रेंड आर गोईंग टू पुणे. इज याला पाहिजे. का? पाहता पहिल्या ना याच्या अगोदर काय आहे? माय आहे. इथं आहे का वापरलेलं? नाही. म्हणजे त्याचा भाऊ आणि मित्र हे दोन्ही एकच व्यक्ती आहेत. ठीक आहे. मग इथं आर नव्हतं पाहिजे, इज पाहिजे होतं. त्याच्यानंतर आहे अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट वॉज इटिंग माऊस डिअर. हां, असे तोंड काऊन काय? खरंच ॲक्च्युअलमध्ये उंदीर खात नाही, ती वाक्यामध्ये आहे. ठीक आहे. आता ब्लॅक हे काय सांगा बरं? ॲडजेक्टिव्ह आहे, नाऊन आहे की ॲडवर्ब आहे? का नाऊन आहे? ॲडजेक्टिव्ह. तर नाऊन नाही, ते ॲडजेक्टिव्हच आहे. कशामुळं? पा हे ब्लॅक म्हणजे काय? ब्लॅक आणि व्हाईट हे दोन्ही ॲडजेक्टिव्ह आहेत. ठीक आहे.
तर पहा अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट. आता पहिल्याच ॲडजेक्टिव्हच्या अगोदर अ आलेलं आहे, दुसऱ्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आले का अ व्हाईट नाही. मग जी अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट ही दोन्ही एकच आहे. मग इथं काय पाहिजे होतं, वॉज. म्हणजे दिलेलं वाक्य बरोबर आहे. इथं जर असं असतं अ ब्लॅक अँड, इथं अ असतं अ ब्लॅक अँड अ व्हाईट कॅट, तर इथं काय बोलावलं, एक ब्लॅक कॅट आणि एक व्हाईट कॅट. मग इथं काय आलं असतं, विअर आलं असतं. पण असं आहे का इथं सेंटेन्समध्ये नाही दिलेलं, म्हणजे आपलं दिलेलं सेंटेन्स बरोबर होतं. ठीक आहे. माऊसचं प्लुरल काय होतं सांगा बरं, माईस होतं. त्याच्यानंतर आहे अ ब्लॅक अँड अ व्हाईट कॅट विअर इटिंग अ माईस. हे जर वाक्य बरोबर सांगितलं तर पुढचं सांगा. बरोबर आहे, बरोबर आहे. काय झालं त्याची, तर हे वाक्य चुकीचं आहे. कशामुळं, कारण हे माईस आहे. माईसच्या अगोदर आर्टिकल यायला पाहिजे का, नाही, कारण आर्टिकल तर फक्त सिंग्युलर नाऊनसाठीच येतं. मग त्याच्यामुळेच मी इथं विचारलं होतं माऊसचं प्लुरल काय, मी तर काय पाहिजे होतं, माऊस. ठीक आहे, हे दिलेलं वाक्य बरोबर होतं. कशामुळं, पा अ ब्लॅक, पा याच्या अगोदर पण अ आलेला आहे आणि याच्या अगोदर पण अ आलेलं आहे, म्हणजे दोन्ही ॲडजेक्टिव्हच्या अगोदर अ आलेला आहे. म्हणजे एक ब्लॅक कॅट आहे आणि एक व्हाईट कॅट आहे, अशा दोन कॅट झालेल्या आहेत, म्हणून इथं वेअर आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा इच अँड एव्हरी. इच अँड एव्हरी. पहा आता इच अँड एव्हरी. पहा इच अँड एव्हरी, पहा हे जे असतात इच, एव्हरी, आयदर. पहा काही ठिकाणी याला आयदर म्हणतात, काही ठिकाणी इदर म्हणतात. इदर म्हणलं की अमेरिकन लँग्वेज आणि आयदर म्हणलं की ब्रिटिश लँग्वेज. ठीक आहे. तर थोडासा याच्यामध्ये उच्चारामध्ये फरक आहे, पण दोन्ही एकच आहे. इच, एव्हरी, आयदर किंवा इदर किंवा नायदर. पहा याला आपण कोणते प्रोनाऊन म्हणत असतो, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन म्हणत असतो. ठीक आहे. पहा जर यांच्यानंतर लक्षात ठेवा, इच आणि एव्हरी यांच्यानंतर नेहमी सिंग्युलर व्हर्बचा वापर करतात. जर हे दोन नाऊन एका अँडने जोडलेले असतील आणि दोन्ही नाऊन सिंग्युलर असतील आणि फक्त पहिल्या नाऊनच्या अगोदर इच आलेला असेल किंवा दुसऱ्या नाऊनच्या अगोदर जरी इच आलेला असेल तरी त्याच्यासोबत नेहमी सिंग्युलर व्हर्बचाच वापर करायचा. ठीक आहे. इच आणि एव्हरी लक्षात ठेवा, यांच्यानंतर नेहमी सिंग्युलर व्हर्बचा म्हणजेच एकवचनी नाऊन व्हर्बचा यूज केला जातो. पहा आता इच पेन अँड पेन्सिल. आता आर हे प्लुरल आहे, मग इथं काय यायला पाहिजे होतं, इज. इच आणि एव्हरी, इच असेल किंवा एव्हरी असेल तर याच्यानंतर नेहमी सिंग्युलर व्हर्बचा यूज केला जातो. पहा तुमचा जर काही लिहिण्यात येत नसेल तर जेव्हा आपण ग्रुपवर व्हिडिओ टाकतो तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून पाहत लिहून घेऊ शकता, कारण आता लिहायला वेळ नाही. पहा इच पेन अँड इच पेन्सिल इज ब्लॅक. पहा इच पेन अँड इच पेन्सिल इज ब्लॅक. सांगा. बरोबर आहे, कारण तुम्हाला सांगितलं पहिल्या इथं इच असो की इथं पण इच असो, तुम्हाला काय येणार आहे, वर्ब सिंग्युलरच येणार आहे. मग हे दिलेलं वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचे दोन आहेत एव्हरी बॉय अँड गर्ल इज लेबोरियस. बरोबर आहे का. पा एव्हरीनं वाक्याची सुरुवात झाली. पा पहिल्या नाऊनच्या अगोदर एव्हरी आलेले, इथं जरी एव्हरी आलेलं असतं तरी पण पुढे काय आलं असतं, इजच आलं असतं. ठीक आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. एव्हरी बॉय अँड गर्ल इज लेबोरियस बरोबर आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय असतो, मेहनती. त्याच्यानंतर पहा एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल आर डिलिजंट. इज यायला पाहिजे होतं इथं. ठीक आहे. आता जे आपण हे केलेलं आहे, तुम्ही काय करा, व्हिडिओ आपला ऑनलाईन आल्यानंतर हे पूर्ण व्हिडिओ पहा आणि ते दिलेलं कंटेंट आहे ते लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण काय करू, अजून थोडं राहिलं होतं, तुम्ही जर पुढचा पोर्शन घेऊ दिला असतं मग डायरेक्ट आपण उद्याच्याला टेन्स सुरू केलं असतं.
थांबू आपण इथं. राहिलेले जे आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू.